नमस्कार. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजूकाया कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्पच्या अर्थशास्त्र विभागातून मी डॉक्टर जयश्री जाधव आपणा सर्वांचं पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो स्वागत करते. अर्थशास्त्राचे अभ्यासक, संशोधक आणि नवीन विषय त्यातल्या समस्या शोधून काढणे, त्यामध्ये काहीतरी मांडणे, नवीन संशोधन समाजापुढे आणणे, नवीन संशोधनातून समाजाच्या समस्या मांडून त्याला उत्तरं शोधणे, उपाययोजना देणे हा सर्व भाग संशोधनामध्ये येतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी म्हणजे SYBAच्या विद्यार्थ्यांसाठी जे स्किल इन्हान्समेंट कोर्स आहे त्यामधला जो सेमिस्टर 4 मधला भाग आहे त्याची मागच्या तासाला आपण बऱ्यापैकी चर्चा केली होती की ज्याच्यामध्ये डेटा ॲनालिसिस, माहितीचं विश्लेषण, माहिती संकलित केलेली आहे, तिचं ॲनालिसिस कसं करायचं आहे, कशा पद्धतीने त्याची मांडणी करायची आहे याचा सविस्तर भाग आपण मागच्या तासाला बघितलेला आहे. मग आज आपल्याला रिसर्च रायटिंग करायला सुरुवात करायची आहे. जेव्हा संशोधन अहवाल लिहायला प्रत्यक्ष सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला कशाकशाची गरज असते, त्यासाठी आवश्यक असणारे सगळे भाग कोणकोणते आहे याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. ॲनालिसिस टू टास्क, प्रपोज ऑफ द रिपोर्ट, टॉपिक ऑफ द रिपोर्ट, नेमका विषय कोणता आहे, कोणत्या हेतूने आपण संशोधन करत आहोत, फॉर्मॅट ऑफ द रिपोर्ट, कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला जे संशोधन आहे ते लिहायचं आहे, ते लिहिण्यासाठी काय लिमिट आहे, किती शब्दांची काही मर्यादा आहे का, जर MPhilचं संशोधन असेल तर त्याची मर्यादा किती असते, PhDचा विषय असेल तर त्याची शब्द मर्यादा कितीपर्यंत असावी, आणि छोटा रिसर्च प्रोजेक्ट असेल तर त्याची शब्द मर्यादा किती असावी, ते वर्ड लिमिट दिलेलं असतं, तोही भाग बघणार आहोत. आणि ड्राफ्ट बॉडी ऑफ द युअर रिपोर्ट, संपूर्ण ड्राफ्ट कशा पद्धतीने तयार करायचा आहे हा संपूर्ण अभ्यास आज आपल्याला रिटर्न रिसर्च रिपोर्टमध्ये बघायचा आहे. मग संशोधन अहवाल म्हणजे नेमकं काय आहे, मिनिंग ऑफ द रिसर्च रिपोर्ट नेमका काय आहे, चांगल्या संशोधन अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये काय आहे, संशोधन अहवाल लेखनाची उद्दिष्टे कोणकोणती आहे, हा सगळा भाग आपल्याला आज बघायचा आहे. संशोधन अहवालाचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, कोणतंही संशोधन काहीही पेपरवर लिहायचं आहे, जेव्हा आपण लिखाणाला सुरुवात करतो आणि ते मांडायला सुरुवात करतो, पेपरवर प्रत्यक्ष मांडलं जातं, ती एक कला आहे. मग लिहिण्याची जी पद्धत आहे आणि ती जेव्हा कागदावर उतरवली जाते तर ते एक आर्ट आहे ते. म्हणून संशोधन लेखन ही संशोधन पद्धतीतली एक कला आहे. ती कला आपल्या अंगी येण्यासाठी ते संशोधन प्रत्यक्ष आपण त्याच्यात काम केलेलं असेल तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला नेमकं मांडायचं कशा पद्धतीने आहे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला मांडायचं आहे. संशोधन लेखन जे आहे, अहवाल लेखन जो आहे तो शास्त्रशुद्ध स्वरूपात असावा. म्हणजे खूप माहिती जमा केलेली आहे आणि सरळ उतरायला सुरुवात केली असं चालत नाही. त्यासाठी शास्त्रशुद्ध त्याचा जो फॉर्मॅट दिलेला आहे त्याच ढाच्यामध्ये, त्याच साच्यामध्ये आपल्याला त्याचं लिखाण करायचं आहे. कलात्मकदृष्ट्या रंगवताना मग आपण असं म्हणू की जी माहिती आकडेवारी, जनगणना त्याच्यामध्ये असलेली आकडेवारी ही सांख्यिकीय स्वरूपाची आहे, म्हणून सांख्यिकीय पद्धतीचा त्याला आधार घ्यावा लागतो. मग प्रत्येक संशोधनामध्ये वेगवेगळी सांख्यिकी माहिती जी जमा झालेली आहे त्यासाठी कोणती पद्धत आपल्याला तिथे वापरायची आहे तर त्याचा आधार लिखाण करताना, अहवाल लेखन करताना घ्यावा लागतो. अहवाल लेखन ही एक पद्धत आहे. लिखाण म्हणजे सामाजिक शास्त्र आहे, विज्ञान आहे, अर्थशास्त्रातले काही सिद्धांत आहे, अर्थशास्त्रातलं काही संशोधन आहे. वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये जे संशोधन आहे त्यात नेमकी कोणती पद्धत वापरायची आहे तर ती जी पद्धत त्या रिसर्चसाठी गरजेची आहे ती तिथे आपण त्या ठिकाणी ती वापरली जाते. अहवाल लेखनाचं एक विशिष्ट असं तंत्र असतं. त्यानुसार जो अभ्यासक आहे, जो संशोधक आहे, ज्याने जी माहिती संकलित केलेली आहे, ॲनालिसिस करून ठेवलेलं आहे, तर त्या समस्येच्या संदर्भात एक क्रमबद्धपणा असावा आणि त्यासाठी त्याचं ज्ञान त्या संशोधकाला असावं, त्याने ते प्राप्त करून घ्यावं. अनुभव आधारित यथार्थ तथ्यांच्या संदर्भात, म्हणजे जी तथ्य जमा केलेली आहे, जी माहिती जमा केलेली आहे त्या आधारावर एक क्रमबद्ध सूची तयार केली जाते की ज्या क्रमबद्ध ज्ञान प्राप्त करून संशोधकाने ते मांडलं पाहिजे. आणि संकलित केलेल्या माहितीचं विश्लेषण करताना जो संशोधक आहे त्याला स्वतःचं लेखन वेगळ्या आणि आकर्षक पद्धतीने परिणामकारकरित्या
करण्याचं त्याला स्वातंत्र्य आहे. म्हणजे त्याने ठरवलं तर तो चांगल्या पद्धतीचं डिझाईन तयार करू शकतो आणि त्याची त्याला आवड पण असायला हवी. ते मांडताना त्याला ती कला अवगत असायला हवी आणि त्यानुसार तो मांडत जाणार आहे. प्रबंध लेखन ही एक कलाच आहे, म्हणून प्रत्येक संशोधन हा एक वेगळा आविष्कार आहे असं म्हणायला काही हरकत नसते. त्यासाठी प्राध्यापक हंसराज आहे यांनी डेफिनेशन केलेली आहे. समाजाला केलेले परिणामकारक आणि हेतुपूर्वक निवेदन म्हणजे खरेखुरे अहवाल लेखन आहे. म्हणजे जो अभ्यास करायचा आहे ना, तो आपल्या मनापर्यंत भिडलेला असायला पाहिजे. जी समस्या आहे ना, ती स्वतःची समस्या वाटली तर तो संशोधक खऱ्या अर्थाने त्या संशोधनाला न्याय देतो. न्याय देण्यासाठी ती समस्या स्वतःची मांडावी लागते. म्हणजे त्या भूमिकेमध्ये त्याला जायचं आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट कामगारांचा अभ्यास करायचा आहे, तर त्या कामगारांच्या समस्या काय आहे, त्या लोकांनी म्हणजे जे आपण निवडलेले आहे अभ्यासासाठी जो गट निवडलेला आहे, त्यांना प्रश्न विचारले, त्यांनी उत्तरं दिली म्हणजे संशोधन होत नाही. त्यांच्या प्रश्नांपर्यंत जाण्यासाठी संशोधकाला त्या भूमिकेत जावं लागणार आहे आणि उत्तरं मग छान येणार आहेत. गुड आणि हॅट यांनी केलेली व्याख्या आहे की संशोधन प्रबंध तयार करणे हा संशोधनाचा अंतिम भाग आहे, शेवटचा टप्पा आहे. म्हणजे सगळं झालेलं असतं, आता लिखाणाला सुरुवात करायची आहे. त्याचा उद्देश वाचकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोचला गेला पाहिजे. म्हणून वाचकांपर्यंत अध्ययनातून त्याचा जो उद्देश आहे तो पोचवण्यासाठी, तो काढण्यासाठी आलेल्या परिणामांना समजू शकेल आणि स्वतःपुरता संशोधनाचा निष्कर्षाची प्रामाणिकता पडताळून पाहण्यायोग्य बनेल. म्हणजे आधी स्वतःला ते समजलं पाहिजे, तर ते इतरांना समजणार आहे. काहीतरी मांडलं आणि इतरांनी समजून घ्यावं अशी अपेक्षा केली तर त्या संशोधनाला न्याय दिला असं म्हणता येणार नाही किंवा ते संशोधन होऊ शकणार नाही. म्हणून आधी संशोधन काय केलेलं आहे त्याची परिपूर्ण परिभाषा आपल्याला समजायला पाहिजे, तर ती वाचकांपर्यंत पोचणार आहे. तर वाचक जे आपण काही मांडलेलं आहे ते वाचकांना समजणार आहे, नवीन अभ्यासकांना ते समजणार आहे. कारण आधीचा प्रबंध लेखन हा दुसऱ्यांसाठी आधार आहे, लिखित सामग्री आहे ती, आणि त्याच्या आधारावर एक नवीन काहीतरी अजून संशोधन होणार आहे. मग संशोधन अहवालामध्ये अजून काय येतं, तर संशोधन ही एक पद्धतशीर आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतील बदल अहवाल लेखन पद्धतींच्या आधारे मांडले जातात. अहवाल लेखन किंवा जो प्रबंध आहे ते प्रबंध लेखन हे संशोधन प्रक्रियेतील महत्त्वाची आणि शेवटची अवस्था आहे. अहवाल लेखनामध्ये अभ्यासाची गृहीत कृत्ये आलेली असावी, अभ्यासाची उद्दिष्टे असावी, माहिती संकलन, माहितीचा ॲनालिसिस हा सगळा रिसर्चचा मेन भाग आहे. हा सगळा तिथे आला पाहिजे आणि त्या आधारे मग जे संशोधक आहे त्या संशोधकाने म्हणजे अहवाल लेखकाने वाचकांना संशोधनातील निष्कर्ष समजतात, त्या आधारे पुनर्संशोधन केलं जातं. मी मांडलेला रिसर्च आहे याच्यावर अभ्यास करून पुन्हा काहीतरी नवीन अभ्यास होणार आहे. माझ्या विषयावर पुन्हा 10 लोक अभ्यास करणार आहे, कारण त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य आहे, नवीन काहीतरी मांडलं जाणार आहे आणि कोणत्याही नवीन घटनेचे स्पष्टीकरण तिथे केले जाते आणि त्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. जेव्हा संशोधन करायला जातो तेव्हा आपलं ज्ञान हे वाढतच जात असतं. संशोधन अहवाल लेखनाची उद्दिष्टे कोणकोणती आहेत, तर आपल्या ज्ञानात भर पडते. संशोधन कार्याचं महत्त्व सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणे तेही महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. फक्त संशोधन केलं, आपल्यापुरतं मर्यादित ठेवलं असं नाही, तर ते समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे किंवा ज्या घटनेचा किंवा ज्या भागांचा अभ्यास केलेला आहे, ज्या समाजातल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण मांडलेल्या आहे त्या इतरांपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे. त्याच्यातून काहीतरी दुसऱ्यालाही बोध होणार आहे आणि दुसराही संशोधक त्याच्यात काहीतरी नवीन भर टाकणार आहे. आणि अजून राष्ट्रीय सामाजिक धोरण निश्चितच उपयुक्त ठरेल. चांगलं ॲनालिसिस केलेलं असेल आणि कन्क्लुजन जर उत्कृष्ट मांडलेलं असेल तर त्या निष्कर्षातून उपाययोजना आपोआप सुचतात आणि त्या समाजासाठी म्हणजे देशातल्या शासनाला राष्ट्रीय धोरण आखायचं आहे तर त्यासाठी आपलं संशोधन खरंच उपयुक्त आहे का, तर राष्ट्रीय धोरणासाठी संशोधन उपयुक्त असावं, निश्चितच असावं. वस्तुनिष्ठ निर्देशक असावं, वास्तव परिस्थिती त्याच्यामध्ये असावी. माहिती प्रमाणभूतता तपासली जावी. जी माहिती घेतलेली आहे ती सत्य आहे का, म्हणजे तिला संदर्भ दिलेला असेल, कुठून घेतलेली आहे, जी माहिती जमा केलेली आहे ती विशिष्ट, तिला आधार असावा, प्रमाणभूतता असावी. भविष्यकालीन संशोधनासाठी ती उपयुक्त असावी. अन्य संशोधकांना नक्कीच ती उपयुक्त ठरेल असं आपलं संशोधन असावं.
तर आणि अजून चांगल्या अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहे? तर हा तर जो संशोधक आहे त्याच्या मनामध्ये हे सगळं असलंच पाहिजे, तरच तो मांडणी करताना छान पद्धतीने मांडणार आहे. मग काय असावं? त्याची भाषा सुलभ असावी, लिखित स्वरूप चांगलं पद्धतीचं असावं, जे तथ्य आहे, जी माहिती आहे त्याचं स्वरूप त्याला समजलं पाहिजे, नेचर ऑफ डाटा त्याला तो नीट व्यवस्थित समजला पाहिजे. मांडणी जी आहे ती मुद्देसूद पद्धतीने झालेली असावी. संकल्पना आणि सिद्धांत जे असेल ते स्पष्ट असावे. वस्तुनिष्ठता त्याच्यामध्ये असावी. ज्या पद्धतीने आपण रिसर्च मांडणार आहोत त्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर केलेला आहे हेही व्यवस्थित म्हणजे चांगल्या पद्धतीचं असावं. लेखन किंवा जे मांडलेलं आहे म्हणजे मांडायचं आहे त्याच्यामध्ये आकर्षकपणा असावा की जेणेकरून दुसऱ्यालाही काहीतरी वाटेल की म्हणजे एखादी वस्तू बघितल्यानंतर जसं हातात घ्यावीशी वाटते तसंच लेखनाचे आहे की ते आकर्षकपणा त्याच्यामध्ये असावा. वस्तुनिष्ठता असावी. प्रबंध लेखनशैली चांगली असावी, सोपी सुटसुटीत चांगली असावी, जी प्रमाणभूत आहे किंवा जी दिलेली आहे चांगल्या पद्धतीने तिचा उपयोग केलेला असावी. प्रामाणिकता असावी. अभ्यासू हेतू खरंच मला अभ्यास करायचा आहे ते असावं. त्यामध्ये अभ्यासाचं महत्त्व मुळी आधी समजलं गेलं पाहिजे. साहित्याचा आढावा की ज्यांनी कुणी आधी लिखाण करून ठेवलेलं आहे मग त्यांनी काय मांडलेलं आहे त्यांच्या संशोधनामध्ये आणि आपल्या आणि त्यांच्या संशोधनामध्ये काय बदल आहे, काय फरक आहे तो मांडला गेला पाहिजे. यासाठी आधीचे आपल्याला काही जे संशोधन केलेलं आहे ते बघावं लागणार आहे, त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. तरच आपण दोघांची तुलना करू शकतो आणि ते आपल्या संशोधनात मांडू शकतो की ह्या संशोधकांनी ह्या विषयावर केलेला हा अभ्यास आहे आणि आता मी केलेला हा अभ्यास आहे, माझ्या अभ्यासात हा बदल आहे त्या अभ्यासापेक्षा. संदर्भ सूची ही सगळ्यात शेवटी दिलेलीच असते की कुठून जी माहिती लिखित घेतलेली आहे ती कुठून घेतलेली आहे हेही असणं गरजेचं आहे. आणि संदर्भ सूची देताना ती व्यवस्थित म्हणजे ज्या नियमानुसार ज्या संदर्भ सूचीमध्ये म्हणजे क्रम त्याचा जो आहे, प्रकाशक आहे, लेखक आहे, वर्ष आहे, हे सगळं जे आहे मांडणी ती चांगल्या पद्धतीने झालेली असावी. आणि शेवटी परिशिष्टे पण दिलेले असावे. म्हणजेच चांगलं लेखन करायचं असेल तर त्यासाठी जो फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅटमधूनच ते लिखाण झालेलं असेल, अहवाल लेखन पूर्ण झालेलं असेल, केलेलं असेल तर तो अहवाल किंवा तो प्रबंध चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो. आणि त्यानंतर आहे संशोधन अहवालाचे प्रकार. मग त्याच्यामध्ये तांत्रिक अहवाल पण आहे आणि सर्वसामान्य अहवाल पण आहे. तांत्रिक अहवालामध्ये प्रामुख्याने वापरलेली संशोधन पद्धती की जी अभ्यासाला धरून आहे, जी अभ्यासाची गृहीतकं आहे, कोणत्या प्रकारांमध्ये नेमका अभ्यास करायचा आहे हे व्यवस्थित त्याचं जे तंत्र आहे ते स्वीकारून त्याचा वापर करून तांत्रिक अहवाल चांगल्या पद्धतीने मांडला गेला पाहिजे. हा महत्त्वाचा प्रकार आहे. आणि दुसरा जो आहे सर्वसामान्य अहवाल, तर त्याच्यामध्ये रिपोर्ट हा साधा असावा, परिणामकारकता त्यामध्ये असावी, आकर्षकता असावी, पटकन दुसऱ्याला समजेल चांगल्या पद्धतीने, सुलभ सोपा भाषा जी आहे ती त्याच्यामध्ये असावी. मग ज्याच्यामध्ये उद्दिष्टे आहे, गृहीतके आहे, जे रिसर्चचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये सहज आपल्याला क्रम दिसून येणार आहे अशा पद्धतीचा सर्वसामान्य अहवाल हा असावा की जेणेकरून संशोधन हे उत्कृष्ट पद्धतीचं होणार आहे. तर पुढच्या तासाला आपण केस स्टडीचा अभ्यास करणार आहोत की ज्याच्यात पण खूप छान पद्धतीने मांडलेला आहे. तोही सविस्तर अभ्यास समजून घेतल्यानंतर संशोधनातला पुढचा टप्पा आपल्याला चांगल्या पद्धतीने अजून अभ्यासता येणार आहे. तर आज आपण जो सगळा अभ्यास केलेला आहे त्यावरचा तुमच्यासाठी असलेला प्रश्न आहे, संशोधन अहवाल लेखनाची विविध उद्दिष्टे जी आहे ती चांगल्या प्रकारे स्पष्ट करायची आहे. छान उत्तरे लिहा त्याची आणि दिलेल्या ईमेलवर आणि आपल्या गुगल क्लासरूमवर तुम्ही हा प्रश्न लिहून होम असाइनमेंट म्हणून सोडवायचा आहे. पुढच्या तासाला आपण आज जो आपण अभ्यास केला संशोधन अहवालाचा अर्थ काय समजून घेतला, चांगल्या संशोधन अहवालाची उद्दिष्टे काय आहे, चांगल्या संशोधन अहवालाची वैशिष्ट्ये काय आहे ही पण आपण समजून घेतलेली आहे.